मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी व देवकी माईंकडे येतात. तेव्हा माईंना काहीतरी वाचताना पाहून शालिनी त्यांना ज्ञानेश्वरी वाचताय की दासबोध वाचत आहात ते विचारते. तेव्हा माई शालिनीला हे नावे तुम्हाला माहीत आहेत हे ऐकून मी धन्य झाले असं बोलतात. तेव्हा जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं संतांनी लिहून ठेवलं आहे असं शालिनी माईंना सांगते. तेव्हा ते ऐकून माई शालिनीला तुम्हाला काही चावले तर नाही ना असं विचारतात. तेव्हा शालिनी मूळ मुद्द्यावर येत आम्ही जे काही केले ते जयदीप भाऊजींच्या भल्यासाठीच केलं असं माईंना सांगते. तेव्हा ते ऐकून माई शालिनीला त्याचा शर्ट फाडून त्याचे पाय बांधून तुम्ही काय भले साधले असा प्रश्न विचारतात. तेव्हा देवकी माईंना जर जयदीप भाऊजींना त्रास दिलेला पाहून ती खरी गौरी असती तर तिलाही त्रास झाला असता हेच आम्हाला पाहायचे होते, परंतु निकालात ती गौरी खोटीच असल्याचं सिद्ध झालं असं माईंना सांगते. त्यावर या सगळ्यात जयदीपला किती त्रास झाला याचा विचार तुम्ही केलात का असा प्रश्न माई दोघींना पण करतात. व गौरी जी शिक्षा तुम्हाला करत आहे ना ती एकदम योग्यच आहे असं माई सांगतात. तर तेव्हा ते ऐकून देवकी व शालिनी खूपच घाबरतात. तेव्हा शालिनी माईंना तुम्हाला दादांची शपथ आहे ती खोटी गौरी तुमचं ऐकते, आमची शिक्षा तिला माफ करायला सांगा असं माईंचे पाय धरतच बोलते. तेवढ्यात गौरी तिथे येते व ऐ चिचुंद्रे ए पाल, मी तुम्हाला दोघींना काय सांगितलं होतं, मी झोपलेली आहे ते बघून तुम्ही संधी साधत आहात का, आता मी तुम्हाला डबल शिक्षा करणार असं गौरी बोलते. ते ऐकून देवकी शालिनी कोमात जातात. तेव्हा माई गौरीला गौरे झाली ती शिक्षा खूप झाली आता नको असं सांगतात. तर गौरी माईंवर घारे म्हणत खूपच ओरडते. तेव्हा सुगंधी मानसीला घेऊन तिथे येते व नंदिनी माझ्या या पोरीचे आयुष्य आता तुझ्याच हातात आहे असं माईंना सांगते. तेव्हा माई मानसीला काय झालं ते विचारतात. तेव्हा मानसी माईंना मी माझ्या पोटातील मूल पाडायचा निर्णय घेतला आहे असं सांगते. तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा शालिनी भान विसरून मानसीला तुला वेड लागले का, इथं मी मोठे स्वप्न बघून बसले असं बोलून जाते. तेव्हा माई व गौरी संशयाने शालिनीकडे पाहू लागतात. तर तेव्हा शालिनी खूप घाबरते व स्वतःला सावरत मानसीला तुझ्या पोटात शिर्के पाटलांचा वारस आहे असे करू नकोस म्हणून सांगते. तेव्हा मानसी बाळ ठेवायचे की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे असं स्पष्टपणे सर्वांना सांगते. तेव्हा सुगंधी तिला हे पाप आहे असं सांगते. तेव्हा मानसी सुगंधीला वा आई, जेव्हा मी लग्न नसताना पोटात बाळ ठेवले होते तेव्हा हेच तुला पाप वाटत होते, आता मी ठरवले आहे मी पोटातले बाळ संपवणार असं बोलते. तेव्हा गौरी रागाने मानसीवर भडकत हा तुझ्या पोटातला जीव तुझ्या मर्जीनेच आलाय ना, देवाने पदरात दान टाकलंय, सगळ्यांच्याच पदरात असले सुख येत नसते, उगाच वेड्यासारखे वागू नकोस असं बोलते. तेव्हा शालिनी गौरीचे ते बोलणे ऐकून चकित होते. तेव्हा मानसी गौरीला तुझा यात काही संबंध नाही, तू मध्ये पडू नकोस असं सांगते. तेव्हा माई पण गौरी बरोबर बोलत आहे असे मानसीला सांगतात, परंतु मानसी कुणाचेच काही ऐकत नाही व लगेच तिथून निघून जाते. तेव्हा शालिनी व सुगंधी मानसीशी बोलायला तिला समजवायला तिथून निघून जातात. तर तेव्हा वेडी देवकी मी कशिशचा एपिसोड पाहून आले असं म्हणत तिथून निघून जाते. तेव्हा माई गौरीला आपण रात्री बोलू म्हणून सांगतात. तर इकडे शालिनी मने मने असे नाटक करत मानसीला समजावू लागते. तू एवढे सगळे केलेस अन आता माघार घेत आहे असं शालिनी मानसीला विचारते. तेव्हा मानसी शालिनीला मी ज्याच्यासाठी हे सर्व केलंय ना तो माझ्याशी कसा वागतोय कसा बोलतोय ते तुम्हाला माहिती नाही, तो माझ्याशी लग्न करेल की नाही हे पण मला माहिती नाही असं सांगते. तेव्हा सुगंधी धक्क्याने कोण असं विचारते. तेव्हा शालिनी जयदीप भाऊजी असं म्हणत सुगंधीला वेड्यात काढते व मानसीला मी त्याच्याशी बोलते, आता असे काही करू नको, मी आहे तू टेन्शन घेऊ नको, सगळे तुझ्या मनासारखे होणार, एकदा तुझे जयदीपशी लग्न झाले ना मग पुढची सर्व जबाबदारी माझी आहे असं शालिनी मानसीला समजावते. अखेर मानसी नाईलाजाने होकार देते. तेव्हा शालिनीच्या जीवात जीव येतो. तेव्हा सुगंधी आनंदाने मी हे नंदिनीला सांगून येते असं बोलते.
तेव्हा शालिनी सुगंधीला थांबवत हा वंशाचा दिवा विझत आहे या विचाराने त्या जयदीप मानसीच्या लग्नाचा लवकर विचार करतील असं सांगते. तर इकडे रात्री गौरी गुपचूप उठते व बाहेर जाऊ लागते. तेव्हा शालिनी लगेच झोपेतून उठते व गौरी पाठीमागे जाऊ लागते. परंतु गौरीने दरवाजा बाहेरून लावलेला असतो, त्यामुळे शालिनीचा मोठा पचकाच होतो. तेव्हा गौरी माईंच्या खोलीचं दार वाजवते तर माई बाहेर येतात व गौरीला कशाबद्दल बोलायचे होते ते विचारतात. तेव्हा गौरी मानसीचे नाव घेते. तर इकडे शालिनी देवकीला फोन करते व मी जाऊबाई बोलत आहे, लवकर इकडे ये व दाराची कडी उघड असं देवकीला सांगते. परंतु वेडी देवकी झोपेत काही पण बोलत असते. तेव्हा शालिनी देवकीवर खूपच भडकते. तेव्हा देवकी उठते व शालिनीच्या रूमची कडी उघडते. तेव्हा शालिनी बाहेर पडते तर देवकी शालिनीला ही बाई जरा जास्तच हुशार आहे असं बोलते. तेव्हा थांब मी हिची हुशारी काढतेच असं सांगत शालिनी पुन्हा बाहेरून कडी लावते. तेव्हा देवकी शालिनीला जाऊबाई कसले डोके चालवले म्हणत तिचं कौतुक करते. तर इकडे माई व गौरी जिन्यावर बोलत असतात. तेव्हा माई गौरीला ही मानसीची नक्की काय भानगड असणार ग, ज्या मुलामुळे मानसीला जयदीपशी लग्न करायला मिळेल त्याच मुलाला ती पाडायला निघाली असा प्रश्न करतात. तर तेव्हा गौरी माईंना काही माहिती नाही. बहुतेक ही त्यांची तुझ्यावर प्रेशर टाकण्याची खेळी असेल की मानसी खरंच त्यांच्या प्लॅनमधून फुटली आहे हे आपल्याला कसे कळेल ते विचारते. तेव्हा माई गौरीला त्याआधी आपल्याला जयदीपची भानगड काय आहे ते शोधावे लागेल. ज्योतिकावर प्रेम असूनही त्याने तुझ्याशी लग्न केले, आता तर तो तुझ्यावर प्रेम पण करायला लागला होता, माझे काय डोके चालेनासे झाले असे बोलतात. तेव्हा गौरी माईंना आता तुमची खरी परीक्षा आहे. ते मूल माझे व जयदीपचे नाही असे समजूनच तुम्हाला वागावे लागेल, कारण माझ्याकडे बघा ना माई, मला असे वागताना किती अवघड जात असणार असं गौरी बोलते. तेवढ्यात माई व गौरी शालिनी देवकीला बाहेर पाहतात व दोघीही लगेच लपून बसतात व दोघींचे बोलणे ऐकत असतात. तेव्हा शालिनी देवकी इकडे तिकडे पाहतात व वैतागाने आतमध्ये निघून जातात. तर तेवढ्यात माई व गौरी लगेच आतमध्ये येतात व लपून बसतात. तेव्हा देवकी शालिनीला माई व गौरी गच्चीवर गप्पा तर मारत नसतील ना असं विचारते. तेव्हा चल आपण जाऊन बघू असं म्हणत शालिनी गच्चीवर देवकीसोबत जाते. तर इकडे गौरी व माई हळूच तिथून निसटतात. दोघींना गच्चीवर पण काही दिसत नाही. आपण जंगलात जाऊ असं शालिनी देवकीला बोलते. परंतु देवकी मागच्या वेळेच्या फजितीमुळे लगेच नकार देते. त्यानंतर दोघीही शालिनीच्या रूमबाहेर येतात. तेव्हा गौरी अगोदर कडी उघडून आतमध्ये येऊन झोपलेली असते. ते पाहून दोघी पण खूपच घाबरतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये जयदीप व मल्हार जंगलात येऊन गौरीचा शोध घेणार आहे. तर गौरीला घाबरून देवकी शालिनीवर भडकत जाऊबाई मला परत रात्री फोन करू नका, मी आत्तापासून फोन सायलेंट करून ठेवणार आहे असं वैतागाने सांगते. तर गौरी दोघींची मजा पाहत असते. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.